होण्याची शक्यता आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवारांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये बारामती मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। बारामतीतील कसबा भवनात आज दुपारी 4 वाजता ही बैठक होईल अशी माहिती आहे। राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी आहे। निवडणूक आयोगाला 10 मार्चला लिहिलेलं पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान पक्षाकडून झालेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नका असा उल्लेख पत्रात आहे अशी माहिती आहे। सदर पत्रामुळे 16 फेब्रुवारीला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आयोगाला पाठवलेलं पत्र रद्द होत त्यामुळे पार्थ पवार यांच्या राज्यसभा खासदारकीसाठी करण्यात आलेला पत्रव्यवहार आणि देण्यात आलेली कागदपत्रही बाद ठरण्याची शक्यता आहे। दरम्यानच्या काळात सुनेत्रा पवार यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबाबतचं राष्ट्रीय कार्यकारिणीचे मिनिट्सही आयोगाला पाठवण्यात आले होते। पटेल तटकरे यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रानुसारच पार्थ यांना राज्यसभेची उमेदवारी तसंच त्यांच्या एबी फॉर्मवरील सह्याही करण्यात आल्या होत्या। आता नव्या पत्रानुसार आधीचं पत्र ग्राह्य धरलं नाही तर संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित होऊ शकतात। हे लक्षात आल्यानं 10 मार्चचं पत्र मागे घेण्यात येत असल्याचं समजतंय।